हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपर नंबर 3 मधील प्रॅक्टिकल. ॲक्च्युली 18 नंबर प्रॅक्टिकल नाही, हे तुमचं पेपर नंबर 3 मधील थर्ड प्रॅक्टिकल आहे. ॲप्लिकेशन ऑफ एक्सपोनेन्शियल अँड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. सो याच्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहे. सो एम इज टू स्टडी द ॲप्लिकेशन्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये फॉर्म्युला येणार आहे की ज्याच्यामध्ये जर x is follow exponential with parameter theta, then PDF of x is theta into e raised to minus theta x, where x is greater than or equal to 0 and theta is always greater than 0. CDF of x is equal to 1 minus e raised to minus theta x. याच्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x is equal to 1 divided by theta, variance of x is equal to 1 divided by theta square. दुसरा व्हेरिएबल आहे x फॉलोज, किंवा दुसरं एक ॲप्लिकेशन आपण ज्या डिस्ट्रीब्युशनचं बघायचं आहे ते म्हणजे नॉर्मल आहे. सो इफ x फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन with parameter mu and sigma square, then PDF of x is f of x is equal to 1 divided by square root of 2 pi sigma into e raised to minus 1 by 2 into x minus mu divided by sigma. Here range of x is equal to minus infinity to infinity. Sigma is greater than 0. Mu is also minus infinity to infinity. Expected value of x is equal to mu and variance of x is equal to sigma square. याच्यानंतर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन वापरलेलं आहे. इफ z is equal to x minus mu divided by sigma, then this z follows normal with parameter mu is equal to 0 and sigma square is equal to 1, that is standard normal. याच्यानंतर प्रॉब्लेम बघूया. सो आता इथे फर्स्ट एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन साठी प्रॉब्लेम आहे. लेट x be an exponential random variable with parameter lambda is equal to 0.20. लॅम्डाची किंवा पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला पुढच्या ह्या प्रोबॅबिलिटीज काढायच्या आहेत. सो आपण गिवन माहिती आधी लिहूया. जी दिलेली माहिती आहे ती पॅरामीटरची व्हॅल्यू. सो पुढे प्रोबॅबिलिटी, पहिली प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी दॅट 1 is less than or equal to x is less than or equal to 3. 1 to 3 ची या रेंजची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. सो इथे इंटिग्रेशन घेतलेलं आहे 1 to 3 fx dx. पुढे fx म्हणजे एक्सपोनेन्शियलचा PDF ठेवलेला आहे, ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. पुढे आपल्याला प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू मिळते. याच्यानंतर सेकंड बीट मध्ये त्यांनी प्रोबॅबिलिटी विचारली x ग्रेटर दॅन 1.5 ची. सो आता इथे इंटिग्रेशनला रेंज येणार आहे 1.5 टू इन्फिनिटी येणार आहे PDF इंटू dx. सो आता इथे एक्सपोनेन्शियलचा PDF लिहायचा आहे आणि हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. याच्या लिमिट्स टाकायच्या आहेत. पुढे आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळेल. सिमिलरली थर्ड बीट मध्ये आहे x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. इथेही तेच करायचं आहे. x ची रेंज आहे ती 0 to 3 पर्यंत घ्यायची आहे. fx dx हे इंटिग्रेशन पुढे सोडवायचं आहे आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी दॅट x लेस दॅन 3 ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, याच्या पुढे एक एक्झाम्पल आहे. द लाईफ टाइम ऑफ अ सर्टन काइंड ऑफ बॅटरी is random variable which has exponential distribution. सो एक बॅटरीचा जो लाईफ टाइम आहे हा एक व्हेरिएबल आहे आणि तो एक्सपोनेन्शियल फॉलो करतो आहे विथ मीन, आणि तो जो काही एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल त्या एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा मीन आहे 200 आवर्स. सो आता इथे पॅरामीटरची व्हॅल्यू डिफाईन झालेली आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सच बॅटरी विल बी लॉस्ट ॲट मोस्ट 100 आवर्स. सो इथे प्रोबॅबिलिटी काढायची आहे. अँड फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द बॅटरी विल बी लॉस्ट बिटवीन 400 to 600 आवर्स. सो ते सिच्युएशन सांगितलेले आहे. एक्स म्हणजेच काय तर लाईफ टाइम ऑफ अ बॅटरी. सो त्याची एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे 200 आवर्स. मग याच्यावरून आपल्याला इथे थीटाची व्हॅल्यू काढायची आहे 1 डिवायडेड बाय एक्सपेक्टेड व्हॅल्यू. सो थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.05.
मग आता या पॅरामीटरच्या व्हॅल्यूसाठी इथे एक्सपोनेन्शियलचा PDF डिफाईन केलेला आहे. पुढे प्रोबॅबिलिटी काय विचारलेली आहे, तर ती बॅटरी आहे ती जास्तीत जास्त 100 तास चालेल, ही प्रोबॅबिलिटी इथं विचारलेली आहे. त्यामुळे इथे प्रोबॅबिलिटी काढावी लागणार आहे 0 to 100 या रेंजसाठी. इथे इंटिग्रेशन आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. पुढे आपल्याला ही प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे की ती जी बॅटरी आहे ती 100 आवर्स पर्यंत चालण्याची प्रोबॅबिलिटी 0.3935. सिमिलरली पुढे दिलेल्या पुढची एक प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे की जी बॅटरी आहे ती 400 to 600 आवर्स एवढे तास चालण्याची प्रोबॅबिलिटी. सो सिमिलरली इथे सुद्धा हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. PDF ची व्हॅल्यू PDF चा जो फॉर्मॅट असेल किंवा फॉर्म्युला असेल तो टाकायचा इथं आणि याच्यावरून आपल्याला प्रोबॅबिलिटी भेटते की ती 400 to 600 आवर्स चालण्याची प्रोबॅबिलिटी 0.0856. सो इथे फक्त काय करायचं आहे, हा जो क्वेश्चन आहे तो नीट वाचायचा आहे आणि याच्यामध्ये जे काही गिवन टर्म्स असतील किंवा पॅरामीटरच्या व्हॅल्यू आहेत जे काही विचारलेलं आहे हे आधी समजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर एक स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वरती एक एक्झाम्पल आहे हे. फॉर अ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट Z फाइंड द गिवन प्रोबॅबिलिटी. आता हे खूप सिंपल आहे. आता इथे प्रोबॅबिलिटी आपल्याला इंटिग्रेशन या नॉर्मल साठी सोडवता येणार नाही. सो या स्टँडर्ड नॉर्मल हा जो Z असतोय स्टँडर्ड नॉर्मल, याच्या व्हॅल्यू ज्या असतात प्रोबॅबिलिटीजच्या म्हणजे ऍक्च्युली CDFच्या व्हॅल्यू, एखाद्या पॉइंटच्या CDFच्या व्हॅल्यू असतात त्या एका टेबलमध्ये दिलेल्या असतात, त्या आपण यूज करायच्या आहेत. सो हिअर Z फॉलोज नॉर्मल विथ 0 1. सो फर्स्ट बीट आहे प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे Z ग्रेटर दॅन 1.68. सो आता ही ग्रेटर दॅनची लेस दॅनला कन्वर्ट करायची जेणेकरून आपल्याला ती CDF मिळालेला आहे. सो ही काय मिळणार आहे आपल्याला 1 - 5 और 1 - CDF ॲट 1.68. सो आता हा जो CDF असतो CDF ॲट 1.68 ही जी व्हॅल्यू असते ती आपल्याला नॉर्मल टेबल्स असतात त्याच्यावरून भेटते. या पॉइंटसाठी तिथे ती पर्टिक्युलर CDF ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. सो ती आली 0.9535. जसं आपण टेस्टिंगला आपण ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी जसं अल्फाच्या व्हॅल्यूसाठी आपण क्रिटिकल व्हॅल्यू फाइंड करतो, सिमिलरली त्याच पद्धतीने इथे आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे याच्यावरून आपण प्रोबॅबिलिटी काढायची. सो नॉर्मलचे सगळे प्रॉब्लेम्स असतील त्याआधी त्यांना स्टँडर्ड नॉर्मलला जो व्हेरिएबल असेल x त्याला स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर या स्टँडर्ड टेबल वापरून या प्रोबॅबिलिटीज फाइंड करायच्या. सिमिलरली इथं सेकंड बीट आहे Z लेस दॅन और इक्वल टू 1.18. सो आता इथे ही जी प्रोबॅबिलिटी किंवा हे जो CDF आहे तो आपल्याला डायरेक्ट टेबलवरून भेटणार आहे. टेबलमध्ये 1.18 ही व्हॅल्यू पाहायची आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी आपण लिहायची. सिमिलरली इथून पुढचे सगळे बिट सोडवायचे आहेत. आता इथे आहे फॉर अ नॉर्मल व्हेरिएट X with mean 25 and standard deviation 10 find the following probabilities. सो आता इथे नॉर्मलचे पॅरामीटर डिफाईन केलेले आहेत. mu is equal to 25 and sigma is equal to 10. So sigma square is equal to 100. सो इथे सांगितलेलं X follows normal with 25 and 100. सो आता इथे फर्स्ट प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे, प्रोबॅबिलिटी दॅट 25 is less than or equal to X is less than or equal to 35. सो आधी जसं मी बोलली की हा जो प्रत्येक व्हेरिएबल X असतो तो स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करायचा आहे. सो आता स्टँडर्ड नॉर्मलला कसा कन्वर्ट करणार आहे, तर याच्या प्रत्येक साइड मधून म्यू मायनस करायचा आणि या प्रत्येक व्हॅल्यूला सिग्माने डिवाइड करायचा. सो तो स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट होणार आहे. सो आता 25 - 25 दॅट इज म्यू डिवायडेड बाय सिग्मा इज लेस दॅन और इक्वल टू, आता हा जो X आहे तो ऑलरेडी Z ला कन्वर्ट झालाय आणि याच्यानंतर 35 - 25 डिवायडेड बाय 10.
सो इथे आपण काय करायचंय, चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल करायचंय एक्स, की जेणेकरून तो झेडला कन्वर्ट झालेला आहे. त्याच्यामधून म्यू मायनस करायचा आहे प्रत्येक राईट आणि लेफ्ट लिमिट मधून, लोअर आणि अप्पर लिमिट मधून, त्याचबरोबर एक्स मधून पण, आणि डिवायडेड बाय सिग्मा करायचा आहे. सो आता तो झेडला कन्वर्ट झाल्यानंतर इथे पुन्हा आपण स्टँडर्ड नॉर्मल टेबल वापरायचा आहे आणि या प्रोबॅबिलिटीज काढायच्या आहेत. पुढची प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 15. तर हा लेस दॅनला कन्वर्ट करायचा आधी, 1 मायनस प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 15. याच्यानंतर या एक्स मधून सुद्धा म्यू मायनस करायचा, सिग्मा डिवाइड करायचा अप्पर लिमिट मधून आणि एक्स मधून, की जेणेकरून हा जो एक्स आहे तो झेडला कन्वर्ट झाला. आणि पुन्हा स्टँडर्ड टेबल वापरून प्रोबॅबिलिटी काढायची. सिमिलरली हे थर्ड बिट सुद्धा करायचं आहे. पुढे एक एक्झाम्पल आहे. द वेट ऑफ 400 स्टुडंट्स आर फाउंड टू बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विथ मीन वेट 50 kg अँड स्टँडर्ड डेव्हिएशन 5 kg. फाइंड ओके, ते इथे सांगितलेलं आहे 400 विद्यार्थ्यांचं जे वजन आहे ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते आणि त्याचा मीन आहे 50 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 5 आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स विथ वेट लेस दॅन 45 अँड बिटवीन 40 to 60. आता इथे प्रोबॅबिलिटी विचारले का, तर नाही, प्रोबॅबिलिटीच्या थोडं पुढे विचारलेलं आहे. काय, द नंबर ऑफ स्टुडंट्स विथ वेट लेस दॅन 45. आता आपल्याकडे इथे डेटा नाहीये ऍक्च्युली 45 पेक्षा किती विद्यार्थ्यांचं वजन कमी आहे हे आपण सांगू शकत नाही, पण या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या मदतीने आपण ते एस्टिमेट करू शकतो किंवा आपण ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो आता इथे प्रोबॅबिलिटी कशी वापरायची आहे, तर ही जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे ती ऍक्च्युली काय असते, तर n इंटू पी. आपण पॉइझन मध्ये सुद्धा बघितलेलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची लॅम्डाची n इंटू पी. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट. मग आता इथे ऍक्च्युली काय करायचं आपल्याला, तर हा जो व्हेरिएबल आहे वेट, इट इज लेस दॅन 45, ही ऍक्च्युली प्रोबॅबिलिटी काढायची आणि त्याला या n टू 400 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तिथे एक्सपेक्टेड काउंट आपल्याला मिळणार आहे. सिमिलरली बी बीट साठी, या सेकंड बीट साठी सुद्धा काय करायचंय, 40 ते 60 या रेंजची प्रोबॅबिलिटी काढायची आहे आणि त्याला n ने मल्टिप्लाय करायचंय, की जेणेकरून आपल्याला इथे एक्सपेक्टेड काउंट मिळणार आहे. एक्झाम्पल आपण सोडून बघूया. सो n ची व्हॅल्यू, टोटल नंबर ऑफ स्टुडंट 400 आहे. इथं व्हेरिएबल आहे वेट ऑफ स्टुडंट्स विच फॉलोज नॉर्मल विथ मीन 50 अँड सिग्मा स्क्वेअर इज 25. सो आता इथे बघा काय सांगितलेलं आहे, सिमिलर केलेलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग वेट लेस दॅन 45. काय केलेलं आहे, तर n इंटू प्रोबॅबिलिटी, जो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत आणि जो काही इव्हेंट असेल त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. सो इथे n येणार आहे इंटू पी. आता इथे सुद्धा हा जो x आहे तो आपल्याला स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करायचा आहे. सो इथे काय झालं, x मायनस म्यू डिवाइडेड बाय सिग्मा इज लेस दॅन 45 इंटू 45 मायनस म्यू डिवाइडेड बाय सिग्मा. सो हा झेडला कन्वर्ट झालेला आहे. झेडला कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला इथे काय भेटलेलं आहे, 400 इंटू CDF ॲट -1. सो आता हा स्टँडर्ड नॉर्मल वरून आपल्याला -1 ला किती CDF ची व्हॅल्यू असेल ते आपल्याला इथे भेटणार आहे. सो इथे एकूण काउंट किती आला, 63.48 विच इज अप्रॉक्सिमेटली 63. म्हणजे आपल्याकडे डेटा नाहीये, पण आपण या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या हेल्पने अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती काढली, तर 400 मधील किती 63 स्टुडंट्स असतील की जे 45 पेक्षा कमी वजनाचे असतील. सिमिलरली इथं सेकंड बीट सुद्धा सोडवायचं आहे. आता 40 ते 60 वजनाचे एकूण मुलं किती असणार आहेत, तर n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट 40 to 60 या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. सिमिलरली इथे x आहे तो पुन्हा स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करायचा आहे, प्रत्येक साईडने मायनस म्यू अँड डिवाइडेड बाय सिग्मा करून. सो आता इथे आपल्याला 2 झेडच्या व्हॅल्यू भेटत आहे, 2 आणि -2. सो फाय किंवा CDF ॲट 2
अँड CDF ॲट -2. या दोन्ही व्हॅल्यू इथे आपण स्टँडर्ड नॉर्मल टेबलवरून काढायचे आहेत. आणि याच्यावरून टोटल काउंट किती आला तर 381. सो 40 ते 60 या वजनामध्ये किती एकूण विद्यार्थी असतील 382.